शिवसेना ही चळवळीतून निर्माण झालेली संघटना आणि पक्ष आहे. अजूनही असं वाटतं की ओमराजेंनी पुनर्विचार करावा? हो, मला अजून सुद्धा वाटतं म्हणजे आमच्या मनातून खरंच खूप दुःख झालेलं आहे मला सुद्धा. मी अजून सुद्धा आव्हान करीन तुमच्या माध्यमातून त्यांना की तुम्ही या वापस. वेलणगुडा आणि उद्धव साहेबांचं तुमच्यावरचं प्रेम लोकांचं तर तुमच्यावर आहे. आता जर पक्षाने तुम्हाला सांगितलं, विशेषतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं की 2029 मध्ये तुम्हाला उमेदवारी देऊ किंवा उभं राहावं लागेल ओमराजेंच्या विरोधात, तुम्ही राहाल? मागच्या 4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी केलेल्या पक्षांतराची. पण या सगळ्यामध्ये ज्या खासदारावरती सर्वाधिक बोललं गेलं, जो सर्वाधिक ट्रोल झाला आणि जो सर्वाधिक चर्चेमध्ये राहिला ते आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. ओमराजेंवरती आज आपण बोलणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत ओमराजे निंबाळकर यांचे बंधू, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर. मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगते की मकरंद राजे निंबाळकर हे फक्त त्यांचे बंधू नाही आहेत, तर पक्षामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून ऍक्टिव्ह आहेत, निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. 10 वर्ष धाराशिवचे नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द आहे. आज सकाळपासून राजे तुमचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा ऑडिवन मध्ये. आणि आज सकाळपासून तुमच्या स्टेटमेंटची चर्चा होतीये की ही जी काही ओमराजेंनी मूव्ह घेतलेली आहे, जी काही कृती केलेली आहे, ही अनेक महिन्यांपासून त्यांची ही तयारी होती. त्यांनी तुमच्याशी कधी संपर्क साधला होता आणि काय बोलणं झालं होतं? नाही, संपर्क आमचा नेहमीच असायचा. अनेक महिन्यापासून असं नाही म्हणता येणार. मागच्या एक 10-15 दिवसामध्ये आमची चर्चा झाली होती आणि त्याबाबतचं त्यांचं म्हणजे मला विचारणा झाली होती की असं असं आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा करावं लागेल. त्यावेळेस मी त्यांना माझी भूमिका सांगितली होती की मला काय कटत नाही हो, मी काय करणार नाही. पण काय त्यामागचं कारण काय होतं? म्हणजे त्यांनी तुम्हाला काय कारण सांगितलं या सगळ्याचं? हे आज जे कारण सांगतात तेच कारण मला पण सांगितलं होतं त्यांनी. पण मग तुम्ही, मी परत ना मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही धाराशिवचे प्रथम नागरिक म्हणून काम केलेलं आहे, तर विरोधामध्ये काम करणं इतकं कठीण आहे? तर विरोधकांनी विरोधकाची भूमिका बजावली पाहिजे असं मला वाटतंय. नाही, पण मग विरोधामध्ये काम करण्यासाठी शेवटी तुम्हाला म्हणजे काम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबतच जावं लागतं, अशी काही गरज राहिली आहे का सध्याच्या राजकारणामध्ये की तुम्ही विरोधक म्हणून कामच नाही करू शकत? नाही, असं म्हणता येणार नाही. विरोधामध्ये राहून सुद्धा आपल्याला भरपूर कामं करता येतात. त्यामध्ये सत्तेतच मग सगळे सत्तेमध्ये जातील, विरोधात कोणीच राहणार नाही ना, असं थोडी असतं. पण मग तुम्ही ओमराजेंना म्हणजे तुमच्या पद्धतीने तुमची भूमिका सांगितलीत, पण समजवण्याचा प्रयत्न केलात का काही? झाला ना, प्रयत्न झाला, परंतु त्यांची भूमिका त्यांना योग्य वाटली ते गेले. निर्णय आधी ठरलेला होता, त्यांनी तुम्हाला सांगितलं की म्हणजे ते जवळपास निर्णयापर्यंत पोहोचले होते कसं? नाही, ते चर्चा करत होते सगळ्यांशी. तशीच माझ्याशी पण चर्चा केली होती. ठरलेलं होतं असं म्हणता येणार नाही. ते सगळ्यांना विचारत होते, चर्चा करत होते. आणि त्यावेळी ज्यांच्याशी चर्चा केली तर पक्षात काय साधारण रिॲक्शन होत्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा लोकांच्या? माझ्या बरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनी हाच माझी भूमिकाच बरोबर आहे असं म्हणलं होतं आणि आपण पाहतोय ना आता आमचे बरेचसे पदाधिकारी त्यांच्याबरोबर गेलेले नाहीयेत. हम्म. शिवसेना उद्धव आता बाळासाहेब धाराशिवकरांना पदाधिकारी आहेत. पदाधिकारी जसं की बाबा तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, गण प्रमुख असतील, ते बरेचसे गेलेले आहेत आमचे. आता त्या आमच्या मिटिंगा उद्यापासून सुरू होतील, त्यामध्ये आम्हाला लक्षात येणार आहेत सगळ्या गोष्टी. परंतु ज्या पद्धतीनं शिवसैनिक किंवा पदाधिकारी आम्हाला फोन करतायत, सांगतायत की आम्ही आहेत तुमच्यासोबत, त्याच्यावरून माझ्या लक्षात येतं, कारण मी सुद्धा एक पदाधिकारीच आहे. ह्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये पहिल्यापासून होतोच मी. कोण फोन करतोय आपल्याला आणि काय म्हणतोय ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं ना. पण मग म्हणजे ओमराजेंना नेमकी काय अडचण होती? म्हणजे त्यांनी जी कारणं सांगितली तशी कामं होत नव्हती त्यांच्याकडनं किंवा तिथे मतदारसंघामध्ये? नाही, होत नव्हती हे मान्य आहे. आता आमच्या डीपीटीसीचा जो विषय जो आहे तो गेल्या 2-2.5-3 वर्षापासून प्रलंबित आहे. त्याच्यावरती स्थगिती असणं, हे म्हणजे बाकीच्या गोष्टी असणं. परंतु त्यासाठी पक्ष बदलणं हा मार्ग मला योग्य वाटत नाही. हे सगळं एका बाजूला सुरू असताना म्हणजे कसं असतं, शेवटी प्रत्येक राजकारणी हा पुढची निवडणूक बघत असतो.
मग माझा प्रश्न हा आहे की ज्या लोकांनी ओमराजेंवरती इतका विश्वास टाकला, ज्या लोकांनी त्यांना 3.5 लाख मतं दिली, भरभरून प्रेमही दिलं, मनातली जागा दिली, ओम दादा म्हणत लोक त्यांना घरातले मानत होते, तर मग इतकं सगळं होऊन सुद्धा फक्त कामं केली नाहीत किंवा फक्त निधी मिळाला नाही म्हणून 2029च्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजेंना धोका होता का? नाही, मी त्याबाबत त्यांना बोललो होतो, जरी आपल्याला निधी मिळत नसता आणि जरी काही जरी असतं तरी लोकांचं आपल्यावर असणारं प्रेम तुम्ही लोकांना जो देताय तो वेळ का आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्यावर असणारं प्रेम आणि बाकीचे महाविकास आघाडीचे जे इंटॅक्ट आमच्या बरोबर असणारे जे घटक पक्ष आहेत त्यांचं मतदान, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपण अजून पण 29ला पण व्यवस्थितरित्या अगदी सहज निवडून येऊ शकतो असं मी त्यांना म्हणजे सांगितलं होतं. परंतु ते कामाच्या बाबतीमध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी तो निर्णय घेतलाय असं दिसतंय. आणि मग आता ह्याला जोडूनच पुढचा प्रश्न की आता त्यांनी भूमिका बदललेली आहे, तर आता 2029 त्यांना सोपी जाईल का, जेवढी ठाकरेंच्या पक्षात असताना सोपी गेली असती? नाही ना, आता आम्ही आमचे प्रयत्न करणार, आमच्या पक्षाची संघटना ह्या 3 वर्षामध्ये वाढवणार. संघटना आमची तर जागेवरच आहे. उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे वेळोवेळी जो काही पक्षाचा कार्यक्रम येईल ते कार्यक्रम आम्ही सगळे राबवणार आणि हा मतदारसंघ 2009चा अपवाद जर वगळला, 2009ला 5,000 मतांनी फक्त ही जागा शिवसेनेच्या हातून गेली होती. त्यापूर्वी सुद्धा 2-3 वेळेस आणि परत सुद्धा 2-3 वेळेस हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिलेला आहे आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारं मतदान त्या मतदारसंघामध्ये आहे. नाही, पण माझा मुद्दा हाच आहे की म्हणजे हा निर्णय जो आहे, हा ओमराजेंनी जो घेतलेला आहे, त्यांना पश्चाताप होऊ शकतो भविष्यात? निर्णय तो चुकीचा आहे असं आम्ही म्हणतोय ना. हम्म. आणि आपण बोलतोय पक्षाबद्दल, म्हणजे तुम्ही पण मला म्हणालात की शिवसेनेमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे, पण सामान्य लोकांनाही तुम्ही भेटताय, सामान्य लोकांमध्ये वावरताय, लोकांची, मतदारांची, ज्यांचं कुठल्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही, त्यांना काय वाटतंय? सामान्य लोकांना पण हे पटलेलं नाहीये. सामान्य लोकांना पण हे पटलेलं नाही आणि तुम्हाला विशेष मी शिवसेनेच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो की शिवसेना ही चळवळीतून निर्माण झालेली संघटना आणि पक्ष आहे. पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा शिवसेनेचा निवडून आलेला जो पदाधिकारी आहे तो सत्तेत गेला तर ठीक, सत्तेत नसला तर त्याच्याकडून व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवून सामान्य माणसाची कामं करून त्यांनी देणं हे त्या शिवसैनिकांना सुद्धा आणि सामान्य नागरिकांना सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून अपेक्षित असतं. त्यामुळं पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवू. जे काही प्रश्न सामान्य नागरिकांचे असतील ते आम्ही घेऊन व्यवस्थेकडे जाऊ आणि आमचे प्रश्न मांडू, ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि बऱ्याच वर्षापासून या मतदारसंघामध्ये हेच चालत आलेलं आहे. त्यामुळं यापूर्वी काळात देखील आम्ही आमची संघटना मजबूत ठेवून आमचे कार्य करत राहू. आता ज्या DPDC बद्दल बोललं जात होतं की म्हणजे निधी नाहीये किंवा कामं होत नाहीयेत असं जे बोललं जातं, तर आता ह्या पक्षांतरानंतर तुम्ही इतकी वर्ष इथलं राजकारण बघताय, तर समोरच्यांकडून, म्हणजे मी अगदी नावच घेते की राणा पाटलांकडून म्हणूया आपण उदाहरणार्थ, तितकी समानतेची वागणूक ओमराजेंना मिळू शकते का? ज्यासाठी हा सगळा अट्टहास केलेला आहे, तर तिथे तेवढी सन्मानजनक वागणूक मिळेल असं तुम्हाला वाटतं? ते आता आज मी काय सांगू शकत नाही, कारण ते आता त्यांचं म्हणजे महायुतीचं सरकार आहे, ते दोघं महायुतीमध्ये आहेत. कसं त्यांचं काय होतं मी नाही सांगू शकत. आणि ज्या मुद्द्याची सर्वाधिक माध्यमांमध्ये चर्चा झाली, म्हणजे पवनराजेंच्या सगळ्या निकालाबाबत, तर त्याचा आणि ह्या पक्षांतराचा काही संबंध होता असं वाटतं? त्याचा आणि पक्षांतराचा काही संबंध नसावा आणि राजेसाहेबांना न्याय मिळाला नाही हे दुर्दैव आहे. आम्हाला पण त्या बाबतीचं खूप दुःख झालेलं आहे. खरं तर 20 वर्ष त्या ह्या सगळ्या संघर्षामध्ये गेले आणि तरी देखील त्याला नेमकं त्याची हत्या कोणी केली हे जर समजू शकत नसेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही. नाही, याचा काही संबंध जोडणं चुकीचं आहे असं मला वाटतं. अजूनही असं वाटतं की ओमराजेंनी पुनर्विचार करावा? हो, मला अजून सुद्धा वाटतं, म्हणजे आमच्या मनातून खरंच खूप दुःख झालेलं आहे मला सुद्धा. मी अजून सुद्धा आव्हान करीन तुमच्या माध्यमातून त्यांना की तुम्ही या वापस. कारण ह्या गोष्टी लोकांनी आपल्यावर इतकं प्रेम केलेलं आहे की ते प्रेम असं कुठल्या दुसऱ्या स्वरूपातून मिळू शकत नाही.
हे निधी असेल किंवा सत्ता असेल, ते लोकांनी आपल्यावर खरंच खूप प्रेम केले. त्यामुळं माझं तुमच्या माध्यमातून त्याला सांगणं आहे, की खरंच तुम्ही अजून देखील वापस आला तर वेलणगुड आणि उद्धव साहेबांचं तुमच्यावरचं प्रेम लोकांचं तर तुमच्यावर आहेच. तर उद्धव साहेबांचं काल कैलास पाटील आमचे आमदार आहेत, सन्मान्य आमदार. त्यांनी काल एक मला वाटतं मुंबई तकला एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, उद्धव साहेबांची काय भूमिका होती. तर मला खासदार नको आहे, ह्याला फक्त ओमराजे पाहिजे, असं उद्धव साहेब म्हणत. म्हणजे किती प्रेम त्यांचं त्याच्यावर असं. विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी. आता जर पक्षाने तुम्हाला सांगितलं, विशेषतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं, की 2029 मध्ये तुम्हाला उमेदवारी देऊ किंवा उभं राहावं लागेल ओमराजेंच्या विरोधात, तुम्ही राहाल? नाही, उमेदवारीच्या बाबतीमध्ये मी आज बोलू शकणार नाहीये, कारण कसं आहे, आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे. उमेदवारीच्या बाबतीमध्ये पुढच्या गोष्टी आपण बोलणं किंवा सहमती दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पक्षामध्ये चालत नाहीत. आणि एक पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे. आम्हाला संघटनेचं काम दिलंय, आम्ही संघटनेचं काम करणं अभिप्रेत आहे आणि ते आम्ही करणार. पुढं उमेदवारीच्या गोष्टी ज्यावेळेस उद्धव साहेब बोलवतील सगळ्यांना आणि काही उमेदवारी मागायला काही चांगली लोक येतील, त्याबाबतचा विचार होईल, त्यावेळेस गोष्ट आहे. पण निश्चितपणे आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटना बांधू, ही गोष्ट खरी आणि ते आम्ही निश्चितपणे करू. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि तुमची भूमिका मांडलीत. पुन्हा एकदा आभार. हो, धन्यवाद.